नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स। तर मित्रांनो, कालच्याच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की खेतवाडी 6वी गल्ली मुंबईचा सम्राटचा आज पाद्यपूजन सोहळा आहे आणि इथे आता मी खेतवाडीतच आलेलो आहे। तुम्ही मागे बघू शकता उंच उंच ट्रॉल्या प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। सो माझ्यासोबत आलेले आहेत अथर्व आहे आणि रोहन आहे आणि दुसरा एक यूट्यूबर ओमकार आहे। तर आता आम्ही पाद्यपूजनाला एवढे जण आलो आहे, बाकीचे पण येणार होते पण आता सध्या तरी एवढेच आहेत। अमन वगैरे आहे, मुंबईकरांचा उत्सव पेचा राजा लाडका सगळा येतो। सो आता आम्ही इथे आलेलो आहे, तुम्ही मागे बघू शकतात। आता थोडंफार तुम्हाला आवाजावरनं कळत असेल बँजो वगैरे वाजायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आता आपण हा प्रत्येक ब्लॉग म्हणजे पाद्यपूजन असो ते प्रत्येक ब्लॉग आपण कव्हर करणार आहोत आणि आजचा खेतवाडीचा म्हणजे 6वी गल्लीचा मुंबईचा सम्राटचा जे आपण पाद्यपूजन सोहळा आहे तो आजच्या ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत। तर चॅनलवरती कोणी नवीन आले असेल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि आपला इंस्टाग्राम हँडल आहे नायकांचा वैभव, त्याला देखील फॉलो करा। त्यावरती पण तुम्हाला भारी भारी रील्स पाहायला मिळणार आहेत। सो लेट्स गो। चला तर मग जाऊया आता तिकडे पाद्यपूजन सोहळ्याला आणि बघूया आपण काय काय धमाल करतोय ते। गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, आता जर खेतवाडीत आलो ना इथे, तर इथे तुम्ही बघू शकता खेतवाडीच्या राजाची ट्रॉली आहे इथे आणि ह्या साईडला पण बऱ्याचशा ट्रॉली आहेत। तुम्ही बघू शकता खेतवाडी 7वी गल्लीचा बाप्पाची पण ट्रॉली हे लावलं आहे पोस्टर आणि ह्या साईडला ट्रॉली आहे बघू शकता बघा। आणि तिथे खेतवाडीचा राजाची ट्रॉली आहे आणि ही कोणती आहे बाप्पाची ते आपण ट्रॉली बघायची आहे। पुढे नाव लिहिलं आहे का, खेतवाडी 7वी गल्ली म्हणजेच 7वी गल्लीचा जो बाप्पा आहे त्याची ट्रॉली आहे ही। आणि इथून जर पुढे गेलात तर इथे आता पाद्यपूजन सोहळा आहे, म्हणजे 6वी गल्लीचा पाद्यपूजन सोहळा आहे। सो आता आपण तिथे कव्हर करायचं आहे। आणि ह्या साईडला जर बघाल खेतवाडी 4थी गल्ली क्रॉस लेन सार्वजनिक उत्सव मंडळ खेतवाडीचा लंबोदर वर्ष 67, आता त्याचा पण पाद्यपूजन सोहळा येईलच। सो आता ह्या गल्लीत पुढे जे बघतात लाईट्स वगैरे लागले आहेत तिथेच आता पाद्यपूजन सोहळा आहे। समोर जर बघाल तर आता आपण इथे पोहोचलेलो आहे आणि समोरच तिथे आता पाद्यपूजनाची तयारी सुरुवात झालेली आहे। ढोल ताशा पथक आलेले आहेत, बँजो पथक आलेलं आहे। सो आता आपण पुढे जायचं आहे, बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळते ते।
तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। आपण आलो होतो खेतवाडी 6वी गल्लीमध्ये। मुंबईचा सम्राटचा आज पाद्यपूजन सोहळा होता आणि खरंच खूप भारी फिलिंग होती। आणि बँजो पथक होते, ढोल ताशा पथक होतं। आता थोड्या वेळातच मिलिंद गिरगावचा लाडका मिलिंद येणार आहे, कारण आता व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे त्यामुळे शूट नाही करत आहे ते। आणि साई शिवनेरी ना ढोल ताशा पथक आहे, त्यांनी खूप बाप वाजवला आणि खरंच खूप नाशिक ढोल होता आणि खरंच खूप बाप वाजवलं। आणि पूर्ण एरियामध्ये मला वाटतं ना त्यांचाच आवाज
खूप जास्त होता इथे बँजोचा आणि खरंच खूप भारी वाटलं. आणि त्यांना त्यांचं जर ऑर्डर वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. त्यांचं पण इंस्टाग्राम हँडल तुम्हाला देतो, यूट्यूबवरती पण आहेत ते. आणि खरंच खूप भारी वाजवलं त्यांनी. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. रोहन, कसं वाटलं बँजोबद्दल तुमचा? त्यांचा आवाज एवढा जबरदस्त होता ना, बाकीचे जे ढोलवाले होते त्यांचा पूर्णपणे आवाजच बंद. म्हणजे ते ढोल ताशा पथक पण होतं, ते वाजवत होते, बँजोवाले पण वाजवत होते, तरी पण त्यांचा आवाज एवढा होता ना, आई शपथ भारी वाजवलं त्यांनी. आणि पोरं पण ती खूप चांगली होती. नंतर विचार होती नाशिक ढोल ताशा पथक आहे ते. आणि खरंच खूप भारी वाजवलं त्यांनी. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपलं इंस्टाग्राम हँडल देतो त्याला देखील फॉलो करा. आपण भेटू असंच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स. गणपती बाप्पा मोरया.